स्वागत आहे। एसपी ग्रुपच्या सर्व प्रतिनिधींचा सन्मान इथे केला जाणार आहे। निश्चित स्वरूपात अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान इथे केला जात आहे। कृष्णा पवार या रायगड भूषण वावंजा गावात क्रीडा स्पर्धा असो अथवा सांप्रदायिक कार्यक्रम संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे। तर अंकुश पाटील आपण कृष्णा पवार वावंजे यांचा सन्मान करावा। साईनाथ शेठ पाटील मांगरूळ एसपी ग्रुप फाउंडर 20,000 रुपयाच्या देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे। तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो आणि बोलतो समालोचन कक्षमध्ये आहे संदीप पाटील सर मुरबी यांच्याकडे आणि दिनेश दादा खानावकर नावडे यांच्या वतीने 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य। हो टू संदीप सर। थँक्यू महागुरु। इथे मात्र सामन्याला होतो सुरुवात। अच्छा रात्रीतील हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आहे। एका बाजूला श्रीमलंग स्पोर्ट वावंजे त्यांच्या आगे जय गणेश विष्णू स्पोर्ट 3 स्टार नावाली या दोन संघांमध्ये ही लढत आहे। नावाली संघाचे पुरस्कर्ते संदीप पाटील महेश सालुंके आणि कान्हा सालुंके। याच दरम्यान हा चेंडू हवेमध्ये आहे। झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय। रिले कॅच मात्र इथे घेण्याची संधी होती। किती दूरवरून धावत आलाय क्षेत्ररक्षक सुभाष होता। 40+ हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील। गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक। ते फलंदाज आपण पाहतोय दिलीप पाटील। इथे मात्र खुदून काढण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला। सुभाष पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय। किती चांगलं इथं एफर्ट दाखवला जातोय सुभाष करवी। तत्पूर्वी मात्र ही एक धावाली आहे। परेश भाईंना देखील मैदानामध्ये पाहतो। भाई स्वागत आहे। नक्कीच वावंजा म्हटलं तर नेहमीच चांगलं योगदान राहिलं आहे। इथे मात्र त्याच दिशेने सुभाषकडे मात्र चेंडू लागलेत परंतु तेवढे ताकदीनिशी क्षेत्ररक्षण देखील तो दाखवतोय। इथे मोसिम शेख आहे गोलंदाजच्या बोल्यावरती जो अतिशय चांगल्या पद्धतीने पहिला षटक हाताळतो। दिलीप पाटील इथे आहे 3 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान देतोय। स्प्रे पाहिजे का त्याला स्प्रे आतमध्ये पाठवून द्या स्वामी। व्यासपीठ आपण पाहतोय जिथे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत। चांगली स्पर्धा आहे बघा। आज देखील तेवढीच गर्दी आहे। प्रेक्षकाने मात्र तुडुंब हा मैदान भरला। हो क्या बात आहे। सुभाषच होता बघा। चौथ्यांदा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय। चौथ्यांदा अप्रतिम प्रयत्न आहेत बघा। काय फिल्डिंग दाखवली आहे। जबरदस्त स्वतःला झोकून दिलाय। तिकडे पाहू शकता आपण स्क्रीनवरती। जबरदस्त फिल्डिंग आहे। म्हणजे अशी फिल्डिंग असायला हवी आहे। जर सुटला असता तर निश्चित बॅकअपला क्षेत्ररक्षक येता येता मात्र चेंडू सीमा पार देखील झाला देखील असता हे त्याने ओळखलं होतं आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग पाहायला मिळाली आहे। धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडू इथे संपलेत। दिलीप पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे। सुरेश पाटील। मोसिमचा हा चेंडू हवेमध्ये आहे। स्वतः इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय तो मोसिम आणि अशा रीतीने हा विकेट प्राप्त होतोय तो मोसिमला आणि दिलीप पाटीलची मोठी विकेट मात्र इथे प्राप्त केली जाते ती या गोलंदाजा करवी। वरती आल्यात 15 6 आहेत का किती आहेत रे धाव किती आहेत काय लिहिता तुम्ही 5च आहेत ना 5च आहेत। तर सन्माननीय विशाल 5च आहेत 5च राजेश खानावकर नावडे विशाल पाटील वावंजे आणि प्रवीण शेडगे वावंजे यांचा सन्मान इथे केला जाईल। ओ टू कॉमेंट्री बॉक्स।
5 धावा आहेत 5. पहिला डॉट चेंडू आहे, पहिला डॉट आहे, त्यानंतर 2 आहेत, नंतर 1-1. त्या 2 घेतल्यात. सुभाषने जो ड्राय केले ते 2 घेतल्यात का? ओके ओके, मग 6 आहेत. हां ओके ओके. हा होते थोडीशी टेक्निकल इथे आमचे स्कोरर देखील थोडेसे नौके आहेत. रोहित सुधीर थोडासा लेट आहे. स्प्रे पाठवा ना आतमध्ये. तर विशाल पाटील यांचा सन्मानित केला जात आहे. सन्माननीय गॅलेक्सी कंपनीचे मॅनेजर यमन दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपले स्वागत आहे. तर इथे मात्र पहिला षटक संपला. तर थोडासा स्पीडअप करा. वारंवार फिल्डिंग आपण बिखरवू नका, कारण 40+ आहे त्या अनुषंगाने नक्कीच थोडा विलंब, पण जरा स्पीड करा. मी सर्वांना विनंती करेन, कारण बराच उशीर होतोय. तर मागच्या 2 सामन्यांना देखील तेवढाच उशीर झालाय. तर आता मात्र टाइम अलर्ट आहे, पहिल्यापासून टाइम अलर्ट आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आहे. नवनाथ सालुंके मैदानामध्ये आलाय. सुरेश पाटील आणि त्याचबरोबर प्रकाश पाटील गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलवरती आलाय प्रवीण पाटील. नक्कीच इथे भाऊ मात्र हा झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. चला जमा होऊ नका. बरोबर बाईने सांगितलं तिकडनं, परेश बाईंनी, त्यांना देखील माहिती आहे वेल, कारण जेवढा कमी होईल तेवढा आपल्याला जास्त लवकरात लवकर सर्वांना इथे घरी जाता येईल. त्या अनुषंगाने सर्वांना विनंती आहे. तर सन्मान्य साई भक्त सचिन दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. जानमान मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि एक विशेष सूचना आहे, फोनवरती कोणाची बक्षीस घेतली जाणार नाहीये, त्याची नोंद घ्या. बक्षीस लावायची असेल तर पहिला बक्षीस जमा करा, नंतरच पुकारली जाईल. ही सूचना आहे. आणि हॅट्रिक साठी बक्षीस दिलं जाणार नाहीये. ही सूचना आहे. कैलास मुकादम आता मैदानामध्ये आलाय. लाईव्हच्या माध्यमातून वावंजाच्या अभिजित पाटील हे या सामन्याचा आनंद घेतात, तर त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद. PTC लाईव्हच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक जोडले गेलेत. आज 40+ फॉर्मॅट आहे, पण तरी देखील बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहतात. आज रेग्युलर जे खेळतात त्यांना हे धडे आहेत की आपले सिनियर काय काय कशा पद्धतीने खेळ करतात. बघा इथे नवनाथ सालुंके चतुराईने खेळण्याचा प्रयत्न आहे. रिटायर्ड झाल्यानंतर 40+ मध्ये इन झाल्यानंतर मात्र चांगला परफॉर्मन्स दिला आहे या खेळाडूने. कल्याण डोंबिवलीमध्ये अतिशय अक्षरशः सध्याच्या घडीला इन्फॉर्म असलेला हा संघ आहे नावाली. 2-3 फायनल देखील त्यांच्या खात्यामध्ये आल्यात. आणि आज देखील नवनाथ सालुंके 47 वरती आऊट झाला आणि तिथून सामना मात्र गमवावा लागला आज 40+चा. पण तो जोश आहे. काना सालुंके व्यासपीठावरती आहेत, अतिशय चांगलं कॉमेंटर, पण तो 12वे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित आहेत. इथे मारण्याचा प्रयत्न होता अंपायरच्या जवळून. चेंडू जातोय, लेग करे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु भाई मात्र कलेक्टिंग करतायत, कारण स्पीडमध्ये चेंडू होता. नक्कीच प्रयत्न अतिशय अप्रतिम होते आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं अशफाक शेख यांच्याकडून. वावनचा म्हटलं श्री बलक वावनचा म्हटलं तर एक काल संघाचा आपण नेहमीच पाहिला आहे. एक एक कसे स्टार प्लेयर नेहमीच पाहिलेले आहेत. दशरथ वलपकर नाहीये, त्याचबरोबर अनिश असे अनेक खेळाडू होते या संघाचे. एकनाथ पाटील असतील तर आहेत, मैदानामध्ये आहेत. अरविंद असेल, अब्दुल गनी, असे बरेच नावं आहेत. हर्षन, ते खरोखरच वावनचा म्हटलं तर म्हणजे जुन्या कालामधले हे सर्व स्टार आहेत. मेहनतीचा क्रिकेट त्यावेळेचा. इथे मात्र
फलंदाज होईल बाद. नवनाथ सालुंके मात्र आउट होतोय आणि परेश पाटील भाई यांनी घेतलेला हा झेल आहे. इथे मात्र एक मोठी विकेट आली आहे. थोडासा संभ्रमात देखील नवनाथ पडलाय की काय घडलं. आता मात्र वावनचा संघ वरचं ठरतो की काय, कारण दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना 1 ओव्हर आणि 4 चेंडूंमध्ये तब्बल धावा आहेत त्या 11 आणि तब्बल 2 गडी बाद आहेत. ते देखील दिलीप पाटील आणि नवनाथ साळुंके. मोठी विकेट मात्र इथे प्राप्त झाल्यात. राजनारायण यादव मुंबई, माणिक पाटील चिंद्राण आणि रामशेठ भोईर माजी सरपंच नारिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर वळूया पुन्हा एकदा प्रकाश पाटील विदग्धतापूर्वक गोलंदाजी. इथे मात्र मुस्लिमने पहिला षटक फेकला, फक्त 6 धावा खर्च केला, एक फलंदाज त्याने बाद केला. नंतर प्रकाश पाटील मात्र गोलंदाजीमध्ये आलाय. रेग्युलर मधून रिटायरमेंट घेतल्यानंतर 40+ क्रिकेट या वावनच्या संघासाठी बरेच असे खेळाडू आहेत. प्रवीण थोडासा फंबलिंग होतं. पंकज मात्र इथे थोडासा फंबल होतोय, त्याचा फायदा मात्र तिथे उचलला जातोय. मंगेश पवारने मात्र ह्या 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 13 धावा. 3 गडी बाद 13 धावा. चला उठा मोहन भोईर माजी सरपंच वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. जबरदस्त मॅच आहे, बघूया. महागुरू पाहायला गेलं तर नावडे संघाने देखील अतिशय चांगला खेळ केला. विशाल दादा खूप अप्रतिम खेळ दाखवलाय, खास करून विजय खानावकरने. धावांचा खूप मोठा पाठलाग करायचा होता, परंतु 50 क्रॉस त्यांनी त्या धावा या मैदानामध्ये करून दाखवल्या. इथे मात्र थोडासा खाली राहतोय चेंडू. नवीन गोलंदाज आलाय अशफाक शेख. 3रा षटक आपण इथे पाहतोय. कैलास मुकादम आणि त्याच्या जोडीला आपण फलंदाज पाहतोय तो मंगेश पवार. आणि इथे मात्र बघूया त्याच इथे मात्र खाली ब्रश होऊन चेंडू गेलाय. अपील पंचाचं लक्ष आहे, नक्कीच अपील झाली होती. आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. डॉटवरती डॉट चेंडू येतात. पूर्णपणे नावाले संघाला जखडून ठेवलं या मैदानामध्ये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पंकज पाटीलने घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं नावाले संघाला, परंतु नावाले संघ मात्र इथे पाहायला गेलं तर तेवढी सहसा जास्त ताकदीची कामगिरी होत नाहीये. इथे आला वाईट चेंडू. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 वरती. पाण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि हा झेल मात्र सुटला आहे. डबल चान्स होती, रनआउटचा धोका, परंतु बॅकअपला कोणी नाहीये. नॉनस्टॉप एंडला इथे मात्र डायरेक्ट हिट. प्रवीण पाटीलने मात्र हा हिट केलाय, पण जी झेल घेतली असती तर त्या 2 धावा वाचल्या असत्या, परंतु इथे मात्र फलंदाज बाद झालाय.
यानंतरची लढत असेल ओवले विपक्ष बेलवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी सारी संपर्क साधायचे आहे. तर दिनेश म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. विशालदादा खानावकर नावडे आपलेही स्वागत आहे. तर इथे मात्र आता चौथा विकेट तंबूच्या आश्रयाला आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. अशफाक शेख हा देखील चांगली गोलंदाजी करतोय बघा. उत्तम आलाय. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मंगेशच्या बॅटमधून ही एक धाव आली आहे. सतरा धावा धावफलकावरती आहेत. अशफाक शेख बघा जी रणनीती होती नावाली संघाची ती इथे कुठेतरी दिसत नाहीये. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पुढे आला क्षेत्ररक्षक होता सुभाष घाई जास्त करतोय मैदानामध्ये. फिल्डिंग देखील तेवढी चांगली आहे परंतु घाई नेहमीच म्हणतो आपण अतिघाई संकटात नाही. चौकार आलाय. अरुण पाटील स्वागत आहे. तसेच संदेश पाटील आपल्या दोघांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र हवेमध्ये आहे आणि आता मात्र चूक होणार नाही या भाईंकडून. झेल टिपलाय आणि इथे मात्र अजून एक विकेट क्रमांक 5वा. मैदानाचा जर विचार केला 40+ फॉर्मेट आहे महागुरु आणि सर्व दिग्गज आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला. कल्याण डोंबिवलीतील एक नामवंत व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कितीही मोठं व्यक्ती असू द्या परंतु क्रिकेट खेळण्यासाठी ती आवड निर्माण होत असते. आणि ते सन्माननीय अर्जुन भाई आज या मैदानामध्ये खेळताना दिसले. आज परेश भाईंना आपण पाहतोय इथे खेळताना. पाणी घेऊन जा आतमध्ये. नवीन गोलंदाज 3 षटकानंतर 21 धावा आहेत बघा. 5 गडी बाद. थोडीशी गमचक झाली आहे परंतु इथे मात्र अजूनही सावरण्याचे चान्स आहे, संधी आहे ती नावाली संघाला. कारण जर विचार केला तर शेवटचा 1 षटक बाकी आहे. जर या षटकामध्ये 15-16 धावा आल्या तर मात्र सामना बनू शकतं. कारण नावाली संघामध्ये देखील ताकदीचे गोलंदाज आहेत. परंतु इथे मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर शेवटचा जो गोलंदाज आहे त्याला देखील त्या निष्ठेने कामगिरी करावी लागेल. ज्या 3 गोलंदाजांनी इथे चांगले प्रयत्न केल्यात, अटॅकिंग गोलंदाजी केली, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली तर वावंजा संघाला देखील एक चांगली संधी असेल. पण पाहूया काय घडेल मैदानामध्ये. गोलंदाज आहे प्रदीप चोरमेकर. अंपायरच्या जवळून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे मात्र सुभाष आहे. सुभाषला चेंडू सुभाषच्या पाठी लागल्यात. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. इथे मात्र आल्या त्या 2 धावा. यस तर सन्माननीय राकेशभाई गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. रायगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत रुपेशदादा गायकवाड विद्यमान सरपंच वौले या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बेलवले आणि ओवले यांच्यामध्ये पुढची लढत असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून परंतु इथे मिसफील झाली आहे अशफाक शेख कडून. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचललाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. तर सन्माननीय नारायण खाडेकर वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. तर धावसंख्या आहे त्या तब्बल 25 धावा. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. एकनाथ पाटील मात्र कुठे गेलाय आणि झेल विलासने घेतलाय. विलास दादा
या संघामध्ये 3 भावंड खेळताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये परेशभाई असतील, तिकडे एकनाथ पाटील, त्याचबरोबर विलासदादा पाटील. म्हणजे हे संघटन आहे, घरचं संघटन, त्याचबरोबर परिवाराचं संघटन, त्याचबरोबर विभागाचं संघटन, त्याचबरोबर या राजकीय क्षेत्राचं संघटन परेशभाईंच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. हॅलो, तर सन्माननीय राकेशभाई गायकवाड उपाध्यक्ष रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी यांचं आगमन इथे होत आहे. त्यांच्या समवेत रुपेशदादा गायकवाड, सरपंच ओवले, रामशेठ भुईर, माजी सरपंच नारिवली, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील आणि पंकज पाटील, म्हणजे पाच जणांचं हे संघटन. इथे मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 25 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल परंतु अप्रतिम, क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग आहे प्रकाशची. खरोखरच किमान या 4 धावा वाचवल्यात त्यांनी, 4 धावा सेव्ह केल्यात. कारण षटकार जाता जाता वाचवलाय. काय फिल्डिंग दाखवलं आज. खरोखरच वामनचा संघाने मात्र इथे काय एफर्ट दाखवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये, गोलंदाजीमध्ये प्रदीप चोरमेकर आलाय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते बालकृष्ण. इथे मात्र ऑन साईडला चेंडू जाईल, मात्र इथे गोलीच्या बेगाने सीमारेषा गाठील चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 31 वरती. नावाली म्हटलं तर रेग्युलरचा एक स्टार प्लेयर, नक्कीच नेहमीच मोठमोठ्या इनिंग खेळण्यामध्ये माहीर राहुल पवार या नावाली गावाचा एक ब्रँड आहे. तो देखील सामना पाहत असतील. इथे मात्र मोठा फटका खेळायचं होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र अंगलट आलाय. नक्कीच धाव घ्यावीच लागेल कारण शेवटचा चेंडू होता. ही एक धाव घेण्याच्या नादामध्ये, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आऊट झालाय. पण भीमरसाठी नक्कीच रिव्ह्यू आहे, तर इथे चेक केला जाईल. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. प्रकाशदादा फडके चिपले, राजनारायण यादव मुंबई, माणिक पाटील चिंद्रन या आपला येतोचे सन्मान नारायण खाडेकर यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल. या ज्यांची नावं घेतले त्यांनी इसरली आपण. कैलाश फेअर डिलिव्हरी आहे. यस, इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. 32 धावांची गरज आहे. तर सचिन पाटील, साई भक्त, विशाल खानावकर आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. मान्यवरांचा कैलाश भोईर पडगे आपले सहर्ष स्वागत आहे. साई भक्त, सचिन पाटील, विशालदादा खानावकर आणि पदयात्रा. साई भक्त अर्थात पदयात्रा आणि त्यांच्या ग्रुपचे साई भक्त पदयात्रा दिंडीचे उपाध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष विशालदादा खानावकर. त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. 32 झाल्या, 32. हो ना, काय टेन्शन नको घेऊ. 33 काढायच्यात. तर सन्माननीय दिनेश मात्रे कुटारी, रामशेठ भोईर, माजी उपसरपंच नारिवली, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतरची लढत असेल बघा, ओवले विपक्ष बेलवली, संगनायक नाणेपैकी साठी संपर्क साधायचे आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. रामशेठ भुईर, राज यादव या सन्मान आपल्या इथे केला जाणार आहे. त्यांना एका कार्यक्रमासाठी बेलेवर जाणं आहे गरजेचं. तर राज यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. त्यांना एका कार्यक्रमासाठी बेलेवर पोहोचणं गरजेचं आहे आणि या स्पर्धेसाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहिलं. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे.
बेलोली विपक्ष ओवले अशी लढत असेल आणि नाणेफेक मात्र रामशेठ भोईर माजी सरपंच नारिवली यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. यावर संगणक नरेश पाटील इथे उपस्थित आहेत. माजी सरपंच बेलवली तर ओवले क्रिकेट संघाचे संगणक हा रेग्युलर क्रिकेटर मात्र स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये. हा चला रामशेठ भोईर साहेबांचा आपण येतोचे सन्मान केला जाईल. नारायण खाडेकर यांच्या शुभास्ते नारायण खाडेकर यांच्या शुभास्ते रामशेठ भोईर माजी सरपंच नारिवली यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. बेलवली संघ उपस्थित आहे. ओवले ओवले बघा चॅलेंजर बेलवली तर ओवले क्रिकेट संघ बघा शेवटचा पुकार आहे तुम्हाला. संघनायकाने यायचा आहे एक प्रतिनिधी आणि लगेच आम्ही समालोचक कक्षमध्ये बोलणार आहोत. ओवले संघ इथे उपस्थित नसेल त्यांचा एकही प्रतिनिधी नाहीतर अन्यथा एकतरी आला असता इथे. तर बोलूया सूरज हातमोडे यांच्याकडे. सन्माननीय दिनेश म्हात्रे खुटारी, बालाराम पाटील आणि राकेश पवार तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. 33 धावांचं टार्गेट आहे. मोसीम शेख स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण पाटील आणि पहिला गोलंदाज आहे तो सुरेश पाटील. वल पेंट कडून आलेला आहे. पहिलाच बॉल शरीरावरती आदळला. पंचांकडे अपील आणि नकारार्थी पंच आपल्या निर्णयावरती. हा डॉट बॉल. 24 चेंडूंमध्ये 33 धावा चेस करायच्या आहेत. 8.25च्या आस्किंग रेटनं धावायचे ते वांजे संघाला. सुरेश एक अतिशय चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. झेल घेतला जातोय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. आणि या वेळेला मोहसिन शेख हॅज टू डिपार्ट. पहिला बॅट्समन आउट. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतोय दिलीप पाटील मजबूत शरीरयष्टीचे भरभक्कम खेळाडू आहेत, परंतु खरं तर फिटनेस बघा किती चांगला आहे. त्यांनी बॉलवरती ते धावले आणि अगदी डाईव्ह मारून त्यांना बॉलला हातामध्ये घेतलं. मोहसिन शून्यावरती बाद झालाय आणि आता नवीन बॅट्समन पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुरेशची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पंकज पाटील आणि प्रवीण पाटील दोन्ही बंधू आता मैदानामध्ये उभे आहेत. सुरेशचा हा बॉल आणि या वेळेला प्रवीण पहिल्याच बॉलवरती पंकज पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटकार. समोर टाकलेला बॉल आणि पंकजनं त्याला अक्षरशः फेकून दिलं मिड विकेटमध्ये. 6 धावा धावफलकावरती आल्यात पंकजच्या. हा चेंडू पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. यष्ट्यांच्या अगदी मधोमध पकडलं पंचांनी आणि बाद व्हावं लागणार ते पंकजला. हा दुसरा धक्का बसतोय तो वांजे संघाला. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. ओवले ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय रुपेश दादा गायकवाड साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत नाशिरभाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वावंजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं
आम्ही जानमान क्रिकेट संघ वलभ आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो ऑफस्टमच्या बाहेर पिच झालेला बॉल, तदनंतर अगदी ऑफस्टमच्या जवळ इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि ऑफ ब्रेक प्रकारचा हा चेंडू, अगदी योग्य असा निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. फार मोठी विकेट मिळाली आहे आणि ऑफ ब्रेक अगदी सुरेशचं हे अस्त्र आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप चोरमेकर आता मैदानामध्ये आलंय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि चांगली गोलंदाजी होतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर अक्षरशः दादागिरी पाहायला मिळाली आहे ती सुरेश पाटीलची. 33 धावा वाचवायच्या आहेत, थोडीशी कमी धावसंख्येचं पाठबळ आहे. अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी करतोय तो सुरेश पाटील. बॅकफुटवरून कट केलाय, 2 फलंदाज क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधली आहे, डोक्याचा वापर केलाय आणि हा कलात्मक फटका आलाय तो प्रदीप चोरमेकरच्या बॅटमधून. शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वावंजे, उल्हासदादा पाटील, सचिन पाटील, प्रमोद पवार, हरेश पाटील आणि राजेंद्र पाटील. दादा तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 10. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रवीण पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. प्रदीप चोरमेकरच्या बॅटमधून एक कलात्मक फटका पाहिला, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून अगदी गॅप शोधली आणि संघ अडचणीमध्ये होता त्याला चौकारानं मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलं. 18 चेंडू 23 धावा. नवनाथ साळुंके एक चांगले खेळाडू आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल आणि थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. संतोष पाटील सर वाईट बॉल दाखवत असताना 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये येत आहेत. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. प्रदीप चोरमेकर 4थ्या क्रमांकाचे हे बॅट्समन आहेत आणि या खेळाडूवरती आता नजर असेल. बॅकफुटवरून पुन्हा एकदा कट केलाय, डीपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे, दुरून आलेत, बॉलला कव्हर करण्यासाठी एकच धाव मिळते. बाउंजे संघ खरं तर मापक असं आव्हान आहे त्यांच्या समोर. त्याला चेस करत असताना सावधरित्या खेळतायत प्रदीप आणि प्रवीण हे 2 फलंदाज. 13 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रवीणच्या बॅटमधून आलेला हा फटका स्क्वेअर लेगमध्ये जातोय. ताकद थोडीशी कमी लावली होती, गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलेत ते प्रवीण पाटील स्वतःचं खातं उघडतायत. संघाची एकूण धावसंख्या होतीये ती 15. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बाजी मजबूत आहे ती वावंजे संघाची, परंतु हा चांगला चेंडू ऑनसाईडला खरं तर गॅप आहे, खूप मोठं पोकळी आहे क्षेत्ररक्षणाची, त्यामध्ये चेंडूला ओढायचं होतं, यश मिळत नाही आहे ते प्रवीण पाटीलला. 15 चेंडू 18 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागणार आहेत, विकेट घ्याव्या लागणार आहेत, मोठे स्ट्रोक रोखावे लागणार आहेत ते नावाळी संघाला जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. चोरटी धाव आणि डायरेक्ट हिट, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. 14 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. प्रवीण पाटील आणि प्रदीप चोरमेकर सिंगल डबल्सला आता महत्त्व देत आहेत. त्यांना माहिती आहे कोणतीही घाई करण्याची गरज नाही आहे, कोणतीही गडबड करण्याची गरज नाही आहे. शांत डोक्यानं डोक्यावरती अगदी बर्फ ठेवून जशी फलंदाजी करावी ना तशी फलंदाजी करतायत ते प्रदीप आणि प्रवीण. रिस्क घेत नाही आहेत. 14 बॉलमध्ये 17 धावा. नावाळी संघाला या सिंगल डबल्स पण आता रोखाव्या लागणार आहेत, विकेट घ्याव्या लागणार आहेत. बॅट्समनवरती अगदी डॉट बॉल टाकून प्रेशर क्रिएट करून विकेट घ्यावी लागणार आहे किंवा विकेट घेऊन प्रेशर क्रिएट करावा लागणार आहे जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. नवनाथनं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे,
पहिला बॉल त्यानं जरूर वाईट टाकला होता, तदनंतर मात्र मोठे फटके मारू देत नाहीये, फक्त सिंगल डबल्स घेण्यास तो भाग पाडतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सरळ बॅटनं धावा येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जी मागची गॅप आहे ना, ती गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत ते प्रदीप आणि अपयशी मात्र होत आहेत. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. या मैदानाचा जर आपण इतिहास पाहिला, या स्पर्धेमध्ये अगदी 10-11 धावा जर शेवटच्या षटकामध्ये आल्या तर त्या गोलंदाजांकडून वाचवल्या देखील जात आहेत. हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे वावजे संघानं. यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता, मिस केलाय. चंद्रकांत, सगळ्या लाडानं त्यांना चंद्या म्हणतात, त्यांच्या हातातून हा चेंडू मात्र सुटलेला आहे. आणि ही कॅच जर झाली असती तर कदाचित मॅचमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. ऑपरेटर सूरज आणि थँक्यू डीजे सँडी. हे जे संगीत वाजवलं, हे जे गीत वाजवलं, याच विभागातील सनी फडके यांचं प्रोडक्शन असलेलं आणि यांनी स्वतः लीड केलेलं हे गीत, ज्याची यूट्यूबवरती फार चर्चा होती, ट्रेंडिंगला होतं सोशल मीडियावरती, ते गीत या ठिकाणी सादर केलं सनी फडके यांचं हे गीत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बाळकृष्ण पाटील यांच्या हातामध्ये आता हे षटक दिलेलं आहे. प्रदीप चोरमेकर वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतायत. 16 धावांची गरज आहे, माफ करा, 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रदीप चोरमेकर वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतायत. 5 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. प्रवीण पाटील 3 धावसंख्येवरती खेळतायत. 3 चेंडू त्यांना आत्तापर्यंत खेळलेले आहेत आणि बाळकृष्णाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेला शफल झाले, जागा बनवली, वेट केलं आणि शेवटच्या क्षणाला बॉलवरती प्रहार चढवला. फाईन लेग मध्ये जाणारा हा दणदणीत असा चौकार. जागा बनवून खेचलेला हा फटका. खरं तर शफल झाले, वेट केलं, वॉच केलं आणि तदनंतर मात्र कमी गतीच्या चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. आता पुन्हा तशाच पद्धतीचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी स्क्रीनच्या समोर येतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्याच ताकदीचं पाहायला मिळतंय. एकेरी धाव मिळते. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. प्रवीण पाटीलच्या बॅटमधून येणारे रिव्हर्सचे फटके हे खरं तर बघण्यासारखे असतात, परंतु आता 11 धावा मात्र करायच्या आहेत त्या वावजे संघाला आणि 11 धावा वाचवायच्या आहेत त्या नावाली संघाला. प्रवीण आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, शरीरावरती चेंडू आदळला, चोरटी धाव, चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. पंचांकडे अपील, कारण डेंजर झोनमध्ये होता, अगदी स्टंपच्या मधोमध. कारण बॅट्समन ज्या वेळेला फ्लोमध्ये असतो, रिदममध्ये असतो, त्यावेळेला त्याला एकच गोष्ट माहिती असते की आपली विकेट वाचवायची आहे, आपल्याला धाव कंप्लीट करायची आहे. पण तो कुठे उभा आहे, काय आहे याचं कधीच भान नसतं ज्या वेळेला तुम्ही एकदम डेडिकेटेडली खेळत असता. आणि भाऊ प्रवीणनं ही धाव कंप्लीट केलेली आहे. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आलेली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. बाळकृष्णनं पहिल्या बॉलवरती बाउंड्री खाल्ली आहे, परंतु 2 चेंडूंवरती त्यानं कमबॅक देखील केलेलं आहे. हा फुल टॉस स्वीप केलाय, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये फिल्डर प्लेस केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तुत्तू मिसकम्युनिकेशन, एक धाव कंप्लीट केली. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये कोणालाच काही समजत नाहीये, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र धावबादची ही विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या नावाली संघाला. डीजे
मिसकम्युनिकेशन होतं फिल्डरमध्ये बॅट्समनमध्ये आणि लगोरीसारखा प्रकार आता आपल्याला पाहायला मिळाला. तर लागोपाठ 2 षटकारांसाठी भगवान भगत खांदा आणि अर्जुन भगत यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत सुद्धा करणार आहोत. प्रेम शितकंदे नांदगाव, संदेश टावरे कामोटे आणि आकाश पालकर केवाले मनपूर्वक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. प्रकाश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण मैदानामध्ये उभा आहे आणि बाळकृष्णची चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळलेला फटका हवेमध्ये झेल घेतला जातोय. दुसरा झेल या मॅच मधला आणि मोठी विकेट मिळते ती प्रवीण पाटीलची. दिलीप पाटील काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतायत. जबरदस्त 2 कॅचेस त्यांनी घेतलेले आहेत. पहिलीच कॅच त्याने डाईव्ह मारून घेतली. आता ही कॅच त्याने अगदी धावत जाऊन पकडलेली आहे. सुभाष ढोंगडे आता मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. सुभाष ढोंगडे आणि प्रकाश पाटील मैदानामध्ये आहेत. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. सुरुवातीला असं वाटत होतं ही मॅच थोडीशी इझी आहे वावंजे संघासाठी, परंतु नावाळी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. सगळे सिनियर बॉलर आहेत. 40+ जरी हे क्रिकेट खेळत असले तरी अगदी प्रत्येक बॉलरच्या पाठीमागे 10-15 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा ते वापर करतायत. मोठे फटके आता मारू देत नाही आहेत. बाळकृष्ण चांगली बॉलिंग करतायत. 6 धावा फक्त खर्च केल्यात. गॅपमध्ये चेंडू आहे. चांगली फिल्डिंग करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर आलेला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. सिंगल डबल्स सहजरित्या येत आहेत, परंतु जर डॉट बॉल्स टाकले तर मग नावाली संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल. तर स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. महेश शेठ पाटील दमदार युवा नेतृत्व तोंडरे, प्रकाशदादा खैरे वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आणि सन्माननीय खेरणे गावचे उद्योजक अरविंद शेठ गोंधे यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या त्रिवेणी संगमचा काही क्षणातच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खालापूर तालुक्यातील एक नामवंत पॅकर बारक्या पवार यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रकाश पाटील कडून आता सगळ्यांना अपेक्षा आहे की प्रकाश काहीतरी करेल, परंतु मंगेश पवारच्या हातामध्ये संघाचं भवितव्य दिलेलं आहे. मंगेश पवार 6 चेंडू 7 धावा त्याला वाचवायच्या आहेत. प्रकाश आणि सुभाष यांना 7 धावा जमा करायच्या आहेत. ओव्हर द विकेटनं प्रकाश सज्ज. फिल्डिंग जर पाहिली, बॅकवर्ड पॉईंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिपमध्ये खेळाडू आहे. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि बाकी सगळे 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. 5 मिनिटांच्या आतमध्ये ही ओव्हर फिनिश झाली नाही तर मग जेवढे चेंडू उरतील तेवढ्या चेंडूंना एक खेळाडू आतमध्ये येईल. समोर खेळलेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे आणि एक धाव कंप्लीट. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सुभाष ढोंगडे आणि प्रकाश पाटील. सुभाष 2 वरती खेळतोय. 5 चेंडू 6 धावा. मंगेश पवार चांगल्या अशा टप्प्यावरती चेंडूला रिलीज करतोय. 1-2 डॉट बॉल आले, विकेट मिळाली तर नावाळी संघ मॅचमध्ये परत येईल, कारण थोडीशी मॅच सोपी आहे ती ना वावंजे संघासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेत आणि चांगली फिल्डिंग करत असताना 2 बॉलवरती 2 सिंगल आलेले आहेत. बॅट्समन रिस्क घेत नाही आहे. डॉट बॉलची गरज आहे नावाली टीमसाठी.
ही मॅच जिंकायची असेल तर या सिंगल्स पण रोखल्या गेल्या पाहिजेत, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर वांजे संघ सहजरित्या सिंगल डबल्स घेत आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच, लो स्कोरिंगची मॅच, परंतु प्रेशर मात्र दोन्ही संघांवरती आपल्याला तितकंच पाहायला मिळतंय. हा चेंडू प्रकाश आक्रमक करण्याचा प्रयत्न करतोय. आता मॅच मध्ये एक वेगळं वलय आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती थोडं प्रेशर निर्माण केलं या एका डॉट बॉलनं. बॉलला उचली देत नाहीये तो मंगेश, खाली ठेवतोय बॉलला खरं तर. आणि या वेळेला बॅटला बॉल ब्रश करून मागच्या बाजूला जातोय. विकेट किपर आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय आणि मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. प्रकाश पाटील बॅक टू पॅव्हेलियन. चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची गरज आहे. काय कर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एक मोठा फटका मारायचा आहे तो वांजे संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय मोसीनच्या बॅटला बॉल ब्रश झाला आणि विकेट किपर नवनाथनं काय झेल घेतलाय. दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. जितकी चांगली गोलंदाजी होतीये तितकी चांगली फलंदाजी आणि त्याहून सरस असं क्षेत्ररक्षण. 33 धावा जरी वाचवायच्या असल्याना तरी हा सामना जिवंत ठेवलाय तो नावाळी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. क्लास क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यांनी खरं तर दाखवलाय. अर्जुन भगत आणि भगवान भगत यांच्याकडून षटकार मारलास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विलास पाटील 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. वामजे विपक्ष नावाली. फटका चांगला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर येत नाही आणि बॅट्समन होतोय धावबाद. बाद व्हावं लागतंय ते विलास पाटीलला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 3 धावा कराव्या लागणार आहेत त्या वांजे संघाला. सुभाष नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच राहिलेला आहे. पहिल्याच बॉलवरती बाद झाला तो विलास पाटील. आणि जर हा चेंडू डॉट गेला किंवा या चेंडूवरती जर सामना जिंकला नावाली संघानं तर कान्हा साळुंकेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅट्समन लगेच पाठवा. आणि परेश पाटील, परेश भाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 1 चेंडू आणि 3 धावा. बघायचंय परेश भाई हा सामना जिंकवणार का वांजे संघाला. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी 3 धावा आल्या पाहिजेत. एक चेंडू 3 धावा. वांजे की नावाली आणि परेश भाई की मंगेश पवार. 1 चेंडू 3 धावा. गॅप मध्ये आहे चेंडू. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलेला आहे. परंतु हा सामना जर दुसरी धाव कंप्लीट असेल तर जिंकला जाईल.
वावंजे संघाच्या विपक्ष नावाळी संघाकडून व्हॉट अ ग्रेट फाईट, व्हॉट अ ग्रेट फाईट. तर अतिशय दमदार लढत झाली, प्रेक्षणीय लढत. एका बाजूला वावंजे विपक्ष नावाली आणि या लढतीमध्ये नावाली क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन. मागरू आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच्या जोरावरती हा सामना खरं तर जिंकलेला आहे तो नावाळी संघानं. वेल प्लेड नावाळी टीम. वावंजे क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. स्पर्धेला शुभेच्छा येतात इथे महेश शेठ पाटील तोंडरे, अरविंद शेठ गोंधली खेरेने आणि वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे प्रकाश शेठ खैरे वावंजे यांच्या वतीने. तर तत्पूर्वी या सामन्याचा हिरो ज्याने शेवटचं षटक जे हाताळलं गोलंदाजी, मंगेश पवार सामनावीर. मान्यवरांचा सन्मान करण्यापूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. तर सन्माननीय मयूरदादा मडवी अंजूर भिवंडी आणि प्रज्ञेश पाटील भिवंडी